पक्ष वाढवा. नेत्यांचं भाषण सुरू झालं की कार्यकर्ते जर उठून जाणार असतील, असे कार्यकर्ते प्रामाणिक असतात. माझी आपल्या सगळ्यांना विनंती राहणार आहे, आपला कार्यक्रम याच्यानंतर खेळलाय, शेवटचं भाषण होईपर्यंत कुणी उठायचं नाही. दादांनी जे कार्यक्रम दिलेत ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्हाला मला या निमित्ताने करायचं. सोशल मीडियाचा वापर हा केवळ आणि केवळ पक्षाचा प्रचार आणि प्रचार एवढंच काम आपल्याला करायचं. पक्षाने केलेली कामं आज शेतकऱ्यांच्या करता वीज माफी 7.5 HP पर्यंत फुकट. आजपर्यंत कुणी महाराष्ट्राचा निर्णय घेतला नाही. फुकट वीज, विद्यार्थ्यांच्या करता फुकट शिक्षण, मुलींच्या करता फुकट प्रवास, त्याचबरोबर स्टायपेंड आणि आमच्या लाडक्या बहिणींच्या करता आता दर महिन्याला 1,500 रुपये मिळणार आहे. आपल्या सगळ्यांना सांगितलं पाहिजे की काल आणि आज खेड तालुक्याला 25,000 महिलांच्या खात्यावर 3,000 रुपयाप्रमाणे पैसे पोहोचले. आज फक्त आकडेवारी सांगा, कोट्यावधी रुपये या तालुक्यामध्ये आले असतील, राज्यामध्ये किती आले याचा विचार तुम्ही सगळ्यांनी करा. हे लोकांच्या पर्यंत पोहोचवा. फक्त माझी विनंती आपल्या सगळ्यांना हात जोडून आणि सगळ्या तरुणांना, कृपया संघटित व्हा, ताकदीनं लढा. मागच्या निवडणुकीमध्ये आपण थोडं गाळ पडलो, त्याचा परिणाम आपल्या सगळ्यांना भोगायला लागला. आणि काही नाही, लोक नुसतं आपण चर्चा करतो, नाही नाही आमच्याबद्दल सहानुभूती, कुणाबद्दल सहानुभूती आहे? ज्याने काही काम केलं नाही त्यांच्याबद्दल सहानुभूती, ज्याने काम केलं त्याच्याबद्दल सहानुभूती आपल्याला असली पाहिजे. दादांनी विकासाकरता कोट्यावधी रुपये जर तुम्हाला मला दिले असतील, सहानुभूती कुणाला निर्माण झाली पाहिजे याचा बारकाईने विचार करा. सगळ्या तरुणांना माझी विनंती राहणार आहे की आजपासून आपण सगळ्यांनी कामाला लागा. जसे संघटित झाला, माझी इथली तरुणांची बळी फार मोठी आहे. जयसिंग दरेकर याच्या नेतृत्वाखाली आणि जिल्ह्याचे अध्यक्ष असतील, इथले आमचे उपाध्यक्ष असतील, गणेश बोत्रे असेल, आमचे सगळे तरुण सहकारी असतील, रणजित गाडे असेल, पप्पू टोपे असेल, ही सगळी तरुणांची जी फळी आहे यांच्या मार्गदर्शनाखाली खेड तालुक्यातली तरुणाई निश्चितपणानं पक्षाला दणदणीत यश मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही एवढा खात्रीचा विश्वास मला आहे. मी एवढंच सांगेन, आज समोरच्याने किती प्रचार केला तर कार्यकर्त्यांच्या बाबतीमध्ये आमचा दिलीप मोहिते खरंच श्रीमंत आहे. माझ्या इतके कार्यकर्ते मला वाटत नाही जिल्ह्यामध्ये दुसरे कुणाकडे असतील. आणि म्हणून त्या सगळ्या कार्यकर्त्यांचा मला अभिमान आहे. आज कार्यकर्त्यांच्या जीवावर दिलीप मोहिते मोठा झालाय आणि ही सगळी ताकद पक्षाच्या मागे उभी करायची एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. आदरणीय अण्णांना शतश धन्यवाद. यानंतर शब्दाचा पक्का आणि मनानं सच्चा आदरणीय अजितदादा पवार साहेब, आपल्या जोरदार टाळ्यांच्या गजरात दादांचं स्वागत. आपल्या सगळ्यांचे आपल्या सगळ्यांचे प्रांताध्यक्ष सुनील तटकरेजी, दिलीप मोहितेजी, रुपाली चाकणकरजी, सुरेश घुलेजी, प्रदीप गारकरजी, कैलास सांडमोरजी, आपल्या युवकांचा अध्यक्ष जयसिंग दरेकरजी, कैलास निंबोरेजी, अनिल राक्षेजी, लतीफ तांबोळेजी, संध्याताई जाधव, विलास कातोरे, बाळशेठ ठाकूर, सागर सातकर, सिद्धार्थ कांबळे, विनोद टोपे, रणजित गाढे, पायल देवकर, माझ्या खेड राजगुरुनगर परिसरातील जमलेले सगळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सन्माननीय कार्यकर्ते, सन्माननीय पदाधिकारी, माझ्या भगिनी, बंधू, पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो, मला सुरुवातीला उशीर झाल्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. परंतु मी सुरुवातीला खेडचे सुपुत्र, थोर स्वातंत्र्य सेनानी हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या स्मृतीला विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो. खरं खेडची भूमी ही क्रांतीवीर हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांची जन्मभूमी. इथल्या मातीच्या कणाकणात शौर्य, बलिदान आणि पराक्रम हा आपल्याला पाहायला मिळतो. आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या करता ज्यांनी ज्यांनी हुतात्म्य पत्करलं त्याच्यामध्ये हुतात्मा राजगुरू यांनी बलिदान हे कोणी भारतीय विसरू शकत नाही. त्याच्यामुळं हुतात्मा राजगुरू यांच्या देशभक्तीच्या क्रांतिकारी विचारावर माझ्या युवकांनी ते आत्मसात केलं पाहिजे, त्यांच्या विचारावर मार्गक्रमण केलं पाहिजे, देशाच्या प्रगतीत आपलं योगदान दिलं पाहिजे. मित्रांनो, काही वर्षातच तुमचा माझा भारत देश जगामध्ये सर्वात जास्त युवकांची संख्या असणारा भारत देश हा तिथपर्यंत पोहोचलेला आहे.
त्याच्यामुळे आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जगाचा बदललेला आहे. आता ह्या युवा शक्तीचा उपयोग युवक असतील, युवती असतील, या सगळ्यांचा देशाच्या उभारणीच्या करता केला गेला पाहिजे. आणि त्याकरता आता दिलीपरावांनी सांगितलं, दिलीपराव आपले लोकप्रिय आमदार म्हणून काम करत असताना आम्ही सरकारमध्ये, मी पालकमंत्री तुमचा आहे, मी आज सरकारमध्ये अर्थमंत्री आहे, मी जेवढा निधी राज्याला देण्याचा प्रयत्न केला तशा पद्धतीनं माझ्या खेड राजगुरुनगरला पण प्रचंड मोठ्या प्रमाणावर निधी देण्याचं काम केलेलं आहे. त्याची माहिती सांगून मी आपला सगळ्यांचा वेळ घेऊ इच्छित नाही, पण माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की बाबांनो, आत्ताच बोलत असताना मला त्या ठिकाणी जयसिंग दरेकर सांगत होते की लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं बूथ कमिटीच्या करता जी टीम आलेली होती त्याच्यातनं एवढं काही चांगलं काम झालं नाही. माझं म्हणणं आता ते मागचं सोडून द्या, परंतु नवीन आता कैलास तुम्ही स्वतः इथं आहात, आता आमचा जयसिंग इथं आहे, आमचा त्या ठिकाणी सागर इथं आहे, सगळ्यांनी मिळून अतिशय व्यवस्थितपणे बूथ वाईज कमिटीची आखणी करा. दिवस मर्यादित आहेत. खूप चांगल्या चांगल्या योजना आपल्या महायुतीच्या सरकारने समाजातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांच्या करता, माय माऊलींच्या करता, युवा युवतींच्या करता, शेतकरी वर्गाच्या करता आणलेल्या आहेत. त्या तिथपर्यंत पोहोचल्या पाहिजे. बऱ्याचदा कार्यकर्त्याला वाटतं की काय योजना आहे, कळली असेल, तसं नाही रे बाबांनो. त्याच्यामध्ये आता मला जयसिंग सांगत होता की दादा, आम्ही माझी लाडकी बहीण योजनेमध्ये बरेच प्रयत्न केले, लोक महिलाही समाधानी आहेत. काल बऱ्याच जणांना पैसेही आलेले आहेत अकाउंटला. आज काही मोठ्या प्रमाणावर आम्ही आता निधी त्या ठिकाणी सोडतोय. आज मोठा कार्यक्रम बालेवाडीला आहे. माझं म्हणणं की विरोधक त्याची चेष्टा मस्करी करतात की हे तात्पुरतं आहे, नंतर बंद होणार आहे. आपण ठासून सांगितलं पाहिजे की हा आमचा महायुतीचा महत्वाचा या योजनांचा कार्यक्रम आहे. हे कुठेही बंद आपण करणार नाही. अशा प्रकारचा विश्वास तुम्ही त्या ठिकाणी द्या. इतर प्रश्न आहेत. माझी आणि दिलीपरावांची सारखी भेट होत असते. मध्ये त्यांनी चाकणच्या वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न सांगितल्यानंतर आम्ही ती सगळी अतिक्रमण वगैरे काढली. आता डांबरीकरणाच्या करता 10-12 कोटी रुपये दिलेले आहेत. ते काम लवकर करून त्या ठिकाणी घेऊ. परंतु अजूनही वाहतुकीची कोंडी पुढेही कधी होता कामा नये म्हणून काही कामं करण्याची गरज आहे. आणि त्याच्याकरता नॅशनल हायवेची पण मदत आपण घेतोय, कारण तो आता नॅशनल हायवे झालेला आहे. त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आमचा प्रयत्न आहे आपल्यातले युवक युवती हे बेरोजगार राहू नये म्हणून आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने प्रसिद्ध केलेल्या भारताच्या रोजगार 2024च्या अहवालानुसार मी मगाशी सांगितलं तसं 2026 पर्यंत सर्वाधिक तरुणांचा देश हा तुमच्या माझ्या भारताची ओळख राहणार आहे. आपल्याकडे कुशल, रोजगारक्षम, विकसित हा महाराष्ट्राचा आम्ही संकल्प सोडलाय. आपल्याकडे इंडस्ट्री पण मोठ्या प्रमाणावर आहे. इंडस्ट्रीतले काही प्रश्न आहेत, पार्किंगचे काही प्रश्न आहेत, त्याच्याही बद्दल PMRDA आणि MIDC यांना मी सूचना केलेल्या आहेत. जसं वाहतुकीच्या बद्दलचं अतिक्रमण आपण काढलं चौकातलं, तसं त्याच्याही मध्ये तुम्हाला एक दिलासा मिळेल अशा पद्धतीचं काम हे आपलं चालू आहे. मी तुम्हाला रोज भेटू शकत नाही, पण तुमचे प्रश्न ज्यावेळेस आमदार साहेब मला सांगतात त्यावेळेस मी सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. देशाला आपल्याला विकसित राष्ट्र बनवायचं आहे. देशातल्या प्रत्येक युवक युवती कुशल आणि रोजगारक्षम असला पाहिजे याची आम्हाला जाणीव आहे. पूर्वीसारखं नुसतं आर्ट्स, सायन्स, कॉमर्सचं शिक्षण देऊन चालत नाही. त्याच्याकरता आम्ही कौशल्य विकास अशा पद्धतीनं त्या कार्यक्रमाच्या अंतर्गत समाजाला गरज काय, परिसराला गरज काय, काय शिक्षण दिल्यानंतर त्या मुलाला किंवा त्या मुलीला तिथं नोकरी लागेल. तुम्हाला आश्चर्य वाटेल मुलांनो, आता आपले 4 लाख मुलं मुली आपण जर्मनीला पाठवतोय. जर्मनीशी आपला करार झालेला आहे. त्याकरता थोडे कष्ट घ्यावे लागणार आहेत. ज्यांना जर्मनीला जायचंय त्यांना थोडीशी जर्मन भाषा शिकण्याचा प्रयत्न करावा लागेल. त्याबद्दल बजेटमध्ये आम्ही तरतूद करून ते सुरू केलेलं आहे. आणि त्यांना ज्या पद्धतीचं प्रशिक्षण घेतलेली मुलं मुली पाहिजेत ते साधारण 2 लाख रुपये महिन्याला पगार देणार आहेत. कदाचित ₹1,00,000 त्या मुलाला तिथं राहण्याचा, जेवणाचा, खावण्याचा वगैरे खर्च येईल.
परंतु लाख रुपये महिना तरी तो आपल्या आई वडिलांना पाठवू शकतो, अशा प्रकारचा तो कार्यक्रम आहे. दीपक केसरकर म्हणून ह्या कचाचे मंत्री आहेत, त्यांना आम्ही त्याच्याबद्दल नेमलेलं आहे. ते मध्ये जर्मनीला जाऊन करार करून सगळं आलेले आहेत. त्याच्याबद्दलची माहिती पाहिजे असेल तर मी तुम्हाला, विशेषतः आता इथं जयसिंग आहे दरेकर, तो पण इंजिनियर झालेला आहे. त्यांनी पण काही चांगल्या पद्धतीनं काम केलेलं. आता एक शिक्षण संस्था चालवतो. चोबे आहे का इथं? चोबे आता व्हॉट्सअपवर ते जर्मनच्या संदर्भात 4 लाख मुला मुलींच्या बद्दलची सगळी माहिती ही तुम्ही ह्याच्या जयसिंगकडे द्या. आणि जयसिंग, तू, सागर सगळे मिळून तुमच्या मुला मुलींना सांगा, कारण काही लोक इतक्या लांब जायला दचकतील, म्हणतील अरे बापरे इकडं जर्मनी, तर ते ज्याला जायचं ते जातील. आणि काय पाहिजे, कोर्सेस कुठले पाहिजेत, तिथं इलेक्ट्रिशियन, तिथं आपले मोबाईल रिपेअर करणारे, तिथं वेगवेगळ्या पद्धतीने प्लंबर, म्हणजे साधारण नागरिकांना राहत असताना ज्या गरजा मेंटेनन्सच्या करता त्यांना अडचणी येतात, तशा प्रकारचे कुशल कामगार तिथं नाहीयेत. आणि म्हणून त्यांनी तशा प्रकारचा करार आपल्याला केलेला आहे. त्याच्यात आपण सक्सेस झालो. त्यांचं म्हणणं की आम्हाला इंडियाची मुलं पाहिजेत, दुसऱ्या देशातल्या मुलांच्या बद्दल त्यांचं वेगळं मत आहे, जाऊ दे, त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. पण ह्या बाबतीमध्ये आपण सक्सेस झालो. आणि त्यात महाराष्ट्राने मोठा वाटा उचलला तर उद्याच्याला महाराष्ट्रातल्या बऱ्याच मुलांना बाहेर आणखीन मोठ्या प्रमाणावर संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपण करतोय. भविष्यात कौशल्य संपन्न रोजगारक्षम पिढी घडवण्याच्यासाठी आणि त्यांच्या माध्यमातून आपला परिसर, आपला जिल्हा, आपलं राज्य आणि आपला देश हे घडवण्याचा संकल्प आपला आहे. आपण बघितलं, आपला महाराष्ट्र सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, औद्योगिक, आर्थिक आघाडीवर आहेच, परंतु देशातलं एक प्रगत राज्य म्हणून तुमच्या माझ्या राज्याकडे बघितलं जातं. आणि उद्योग क्षेत्राची देखील महाराष्ट्राला नेहमीच पसंती आहे. मित्रांनो, अलीकडं कारण नसताना खोटा निरेटिव्ह सेट करतात. परवा आम्ही सगळे बसलो होतो, तटकरे होते, मी होतो, मला वाटतं देवेंद्र फडणवीस होते, सगळे होते. आणि त्याच्यात सांगितलं की नाही, आता महिंद्राचा कारखाना म्हणले परत दुसरीकडे चालला. आम्ही सगळी माहिती घेतली, महिंद्राचा कारखाना आपल्या महाराष्ट्रातच होतोय, परंतु काहीतरी गैरसमज निर्माण करायचा. उद्याच्याला पालघर जिल्ह्यामध्ये डहाणूला वाढवण बंदर करतोय आपण, तिथंही मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होणार आहे. फक्त माझी तुम्हाला हात जोडून विनंती, कष्ट करण्याची आपली तयारी आहे, पण तुम्ही हे काम आम्हाला जमणार नाही अशा प्रकारचा न्यूनगंड मनामध्ये निर्माण केला तर अडचणी होतील. आपण आता घरात बसलोय बाबांनो, मुलांनो, तुम्ही बघा, खेड राजगुरुनगरमध्ये इतकी इंडस्ट्री आहे, त्याच्यात बाहेरचे लोक किती मोठ्या प्रमाणावर आलीत रे, टक्केवारी जवळपास 50%च्या वर बाहेरचे लोक आहेत. कारण काही काम आपली लोक तयारच नाहीत करायला, असं नाही चालणार. त्याच्यामध्ये जर बाहेरचे म्हणजे कोण, इतर राज्यातली मुलं मुली येतात आणि ते त्या ठिकाणी काम करतात. माझं म्हणणं आहे की राज्यात उद्योग यावेत, गुंतवणूक वाढावी, म्हणून आम्ही प्रयत्नशील आहे. आम्ही सरकारच्या तर्फे त्याच्याकरता पोषक वातावरण करतोय. आम्ही त्यांना इन्सेंटिव्ह देतोय, इज ऑफ डुईंग, अशा पद्धतीनं बिझनेसला आमचं प्रोत्साहन आहे. महाराष्ट्राच्या औद्योगिक आर्थिक प्रगतीमध्ये कायम ठेवण्यासाठी सर्वतोपरी आमचं लक्ष आहे. परंतु उद्योगांची गरज लक्षामध्ये घेता तरुणींना प्रशिक्षित केलं पाहिजे, ते आम्ही करतोय. प्रशिक्षित घेतलेले युवक युवती स्थानिक उद्योगासह राज्य, देश, जागतिक स्तरावर देखील उद्योग क्षेत्राची गरज पूर्ण करण्यासाठी समर्थ आहेत, असा आम्हाला विश्वास आहे. आपण काही मुलं जी महाराष्ट्रातली तिकडे जातील, ती तिकडे गेल्यानंतर ते भारतीय म्हणून त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे, तिथं त्यांनी चुका करता कामा नये. ही पण गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या. पंतप्रधानांचा प्रयत्न आहे की 2047 पर्यंत आपला भारत विकसित देश म्हणून उदयाला आला पाहिजे. तुमच्या माझ्या जगामध्ये भारताची तिसरी मोठी अर्थव्यवस्था आपण करण्याच्या वाटेवर आहोत आणि त्या अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी
तुम्ही समोर बसणारे तरुण तरुणींचा मोठा उद्योजकांचा वाटा हा राहणार आहे. युवा वर्गाला अधिक सक्षम, कुशल आणि तंत्रस्नेही करण्यासाठी कौशल्य, उद्योजकता विकासाच्या आर्थिक पाठबळ देण्याच्या बाबतीतल्या योजना आमच्या चालू आहेत. त्या अधिक परिणामकारक राबवण्यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे. नवीन महत्वाकांक्षी योजना सुरू करतोय. सूरज, मला तुला सांगायचंय, युवा युवतींच्या करता ज्या योजना राज्य सरकारने अनेक डिपार्टमेंटच्या केलेल्या आहेत, माझ्या ऑफिसला जाऊन तिथं त्यांना सगळ्या कौशल योजना माहिती द्या आणि तुम्ही प्रत्येक जिल्हा युवकच्या अध्यक्षाला कळवा. युवकच्या अध्यक्षांनी प्रत्येक तालुक्याच्या अध्यक्षाला कळवायचं आणि तालुक्याच्या अध्यक्षांनी तुम्ही छोटे छोटे मेळावे घेऊन मुलांना सांगायचं. जसं आमची आता जनसन्मान यात्रा सुरू झालेली आहे. जनसन्मान यात्रेमध्ये आम्ही काय करतोय की कुठल्या योजना आहेत, काय आहेत, बऱ्याचशा योजना अजून पण आपल्याला बऱ्याच जणांना माहिती नाही. त्या योजनांची माहिती देतो आणि त्याच्यातनं काही योजना पॉप्युलर झाल्यात. आज पण सकाळी निघाल्यावर एवढा अजून रक्षाबंधनाला 19 तारीख आहे, पण इतक्या मोठ्या प्रमाणावर बहिणीच्या नात्याने आम्हाला ओवाळलं जात आहे. त्याच्यामध्ये त्या बाबतीमध्ये विश्वास दिला जातोय. माझी तुम्हाला विनंती की ह्याच्यामध्ये 90 लाख महिलांच्या अकाउंटला पैसे गेलेले आहेत. आज आणखीन साधारण 25-30 लाख महिलांच्या अकाउंटला जातील आणि त्याच्यामध्ये आज आम्ही पुणे जिल्हा त्यातल्या त्यात मागे ठेवला होता. आजचं एकदा तिथं आम्ही सुरुवात केल्यानंतर तुम्हाला उद्या दिसेल की अनेक महिलांच्या अकाउंटला त्यांच्या स्वतःच्या ही भाऊबीज म्हणून साधारण 3,000 रुपये 2 महिन्याचे गेलेले असतील. जिथं गेले तिथं महिला समाधानी आहेत. तसंच युवा युवतींच्या करता आम्ही कार्यक्रम आणलाय. त्यामध्ये साधारण 10 लाख विद्यार्थी दरवर्षी घडवायचे. त्याच्यामध्ये आम्हाला करत असताना तुम्ही 12वी पास असाल तर तुम्हाला आम्ही प्रशिक्षण देणार. तुम्ही डिप्लोमा झालेला असेल तर त्या पद्धतीचं प्रशिक्षण देणार. डिग्री घेतलेली असेल तर त्या प्रकारचं प्रशिक्षण देणार. ते प्रशिक्षण देत असताना आम्ही 12वी वाल्यांना 6,000 रुपये स्टायपंड देणार आहे महिना. तुम्ही शिकावं, आम्ही पैसे देणार. नंतर डिप्लोमा वाल्यांना 8,000 रुपये देणार आणि ग्रॅज्युएट वाल्यांना 10,000 रुपये. 6 महिने ते 8 महिने ते प्रशिक्षण तुम्ही घ्यायचं. ते घेतल्यानंतर कुठल्या कारखान्यामध्ये भरती निघाल्यानंतर आम्ही तुम्हाला सर्टिफिकेट देणार. सरकारचं सर्टिफिकेट असेल की यांनी इतक्या महिन्याचं हे प्रशिक्षण घेतलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तिथं नोकरी मिळायला मदत होईल. काही बाबतीमध्ये तुम्हाला तशा प्रकारचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायला देखील मदत होणार आहे. बँकांमध्ये आम्ही मोठ्या प्रमाणावर त्या बाबतीमध्ये बँकेशी बोललेलो आहे. ह्या पण गोष्टी आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवा, अशा प्रकारची माझी विनंती आहे. मानवी विकासासाठी उपयोजित ज्ञान आणि कौशल्य विकास जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने 2,307 कोटी रुपयांच्या मानवी विकासासाठी उपयोजित ज्ञान आणि कौशल्य विकास या प्रकल्पांतर्गत आपल्या राज्यातल्या 500 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची दर्जावाढ आपण करतोय. परवा मला भारत फोर्सचे काही ऑफिसर भेटायला आले होते. आपल्या राजगुरुनगर खेड तालुक्यातले ITI ला त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर करायला पैसे दिले. त्या दिवशी त्यांनी बारामतीला येऊन तिथं पैसे दिले. त्यांनी इतकी सुंदर व्यवस्था केलेली आहे की तुम्हाला मशीनवर काम करावंच लागत नाही. तुम्ही तिथंच कॉम्प्युटरवर मशीनचा अनुभव घेऊ शकता. मी स्वतः 5-10 मिनिटं थांबून ते बघितलं. मुलांनो, नवीन नवीन टेक्नॉलॉजी खूप आलेली आहे. आता काही जुन्या गोष्टी सोडून दिल्या पाहिजेत. ज्या चांगल्या आहेत त्या स्मरणात ठेवा, परंतु बाकीच्या मात्र डोक्यातनं काढा. मॉडेल ITI, जागतिक कौशल्य केंद्र, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, डेटा सेंटर अशा विविध संस्थांचं आम्ही त्या 2,307 कोटीमधनं बळकटीकरण करणार आहोत आणि त्यासाठी उद्योजकता विकास कार्यक्रम राबवणार आहे. सेंटर ऑफ एक्सलन्स मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, यवतमाळ, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, कराड आणि अवसारी खुर्द येथील तंत्र शिक्षण संस्थांच्या मध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्यास मान्यता दिलेली आहे. आपल्या दृष्टीनं आपला अवसरी जवळ आहे.
त्याच्यामुळे आपल्या मुलांना तिथं जाता येईल. आपण रोजगार मेळावे घेतोय, कौशल्य विकासच्या बद्दल आपण मुंबईत गोवंडी येथे ते कार्यान्वित केलेले स्वामी विवेकानंदांच्या नावाने प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र देखील आपण स्थापन केलेले आहेत. 1545 वयोगटातील 18,980 उमेदवारांनी कौशल्य प्रशिक्षण घेतलेलं आहे. प्रशिक्षण आणि संशोधन संस्था ह्या आपण त्या ठिकाणी निर्माण करतोय. संशोधन आणि नव उपक्रम केंद्र ही आपण निर्माण करतोय. स्वयंरोजगारासाठी कर्ज शबरी आदिवासी वित्त विकास मंडळातर्फे ते आपण देतोय. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, ओबीसी वर्ग, विशेष मागास प्रवर्ग अशा खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देखील विदेशामध्ये शिक्षणाच्या करता आपण शिष्यवृत्ती देतोय. अल्पसंख्याक समाजाला पण आता त्याच्यात आपण सामावून घेतलेलं आहे. विद्यार्थ्यांसाठी आपण निर्वाह भत्ता सुरू केलेला आहे. अशा खूप चांगल्या चांगल्या योजना आम्ही युवकांच्या करता आणलेल्या आहे. दुर्दैवाने त्या योजना काही भागात युवकांच्या पर्यंत पोचत नाही आणि मग त्याच्यामुळं युवक थोडासा नाराज होतो, युवक नाउमेद होतो. युवकांनी नाउमेद होऊन चालणार नाही, ह्याबद्दलची पण खबरदारी आपण ह्या निमित्तानं घेतली पाहिजे. त्याचबरोबर एकंदरीतच आपले लोकप्रिय आमदार आमचे दिलीप मोहिते पाटील साहेब चांगलं काम करतायत. उद्याच्याला विधानसभेच्या निवडणुका 3 महिन्यावर येऊ ठेपलेल्या आहेत. आपण महायुतीमध्ये काम करतोय. महायुतीमध्ये हे प्रमुख पक्ष आहेत, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी, RPI, आठवले आणि इतर पण मित्र पक्ष आहेत. त्याच्यामध्ये वरिष्ठ पातळीवर बसून आम्ही जागांचं वाटप करू, परंतु आपण कुठेही एकमेकामध्ये अंतर पडून देऊ नका. आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं ज्या चुका घडलेल्या आहेत त्याची पुनरावृत्ती होऊन द्यायची नाही. त्यावेळेस संविधानाच्या बद्दल खोटं सांगितलं गेलं बदलणार म्हणून, त्यावेळेस मुस्लिम समाजाच्या बद्दल गैरसमज निर्माण करून दिला. CAA चा कायदा तुम्हाला अडचणीत आणेल म्हणून काहींना सांगितलं आता ही घटनाच बदलणार आहे, काहींना सांगितलं की आता ते आरक्षणच काढणार आहे. वाटेल ते खोटं बोलतात. मी आपल्याला सांगतो असलं काही होणार नाही. तुम्ही अनेक वर्ष खेडवासियांनो तुम्ही मला ओळखता, मी खोटं बोलणार नाही. ह्या योजना पुढेही आपल्याला चालू ठेवायच्यात आणि त्या युवा युवतींच्या करतायत. मगाशी आमदार साहेबांनी सांगितलं तसं 3, 5 आणि 7.5 वर्षाच्या मोठाचं वीज बिल माफ केलेलं. आता वीज बिल भरायचं नाही. मागचं वीज बिलाची काळजी करू नका, त्याच्यातनं पण मार्ग काढतोय. तुम्हाला ती पण अडचण येऊन देणार नाही, ही पण खात्री मी आपल्याला देतो. पण हे सगळं करत असताना दुधाचं पण दर 5 रुपये लिटरला गाईचा वाढून दिलेला आहे. अनुदान दिलेलं, वाढून नाही दिला, अनुदान दिलेलं आहे. आणि युवा युवतींच्या करता जो कार्यक्रम मी स्टायपन देतोय तो कार्यक्रम, हे कार्यक्रम काही झालं तर जयसिंग आणि सागर हे आपल्या मुलांच्या पर्यंत, मुलींच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे. त्याच्यामध्ये कुठेही कमीपणा वाटून देता कामा नये. आम्ही तुम्हाला त्याच्यातली अधिक माहिती पुरवणं, अधिक त्याच्यातनं सगळ्या गोष्टी सांगणं हे काम करू. सध्या सोशल मीडिया खूप ऍक्टिव्ह झालेला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून काही चुकीच्या बातम्या किंवा एखाद्या बातमीला मागचं पुढचं काढून जे मधलं अतिशय चुकीचं असेल त्याचाच मोठ्या प्रमाणावर प्रसार केला जातो. सोशल मीडियाचा वापर करून ते इतरांच्या पर्यंत पोहोचवलं जातं आणि त्याच्यामध्ये कधी कधी बदनामी आपली होती. बऱ्याचदा कार्यकर्त्यांना त्याच्याबद्दल माहिती नसतं. माझ्याही बाबतीमध्ये अशा प्रकारची काही उदाहरणं घडलेली आहेत. माझी तुम्हाला विनंती आहे, एखादी चुकीची बातमी माझ्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मोबाईलला आली तर ताबडतोब त्याची शहानिशा करा. पुन्हा दुसऱ्याला पुढं पाठवू नका, नाहीतर ते तसंच पुढं 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 जातं. ते आपल्याला थांबवावं लागेल. त्या संदर्भामध्ये देखील आपण काळजी घेतोय, परंतु तुम्ही पण ती काळजी घेतली पाहिजे. तुम्हाला वाटलं की बाबा हे वरिष्ठ पातळीवर आपण कळवलं पाहिजे, तर ते पण कळवण्याचं काम जयसिंग, तू, सागर आणि तुझ्या सगळ्या टीमनी करावं अशी माझी आपल्याला सगळ्यांना विनंती राहणार आहे. इतर पण जास्तीत जास्त आपल्या भागातली इंडस्ट्री, कचऱ्याचे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत वगैरे बरेच अशा प्रकारचे प्रश्न आहेत. ते प्रश्न कसे सामोपचाराने सोडवता येतील याकरता आम्ही सगळेजण लक्ष ठेवून आहोत. याबद्दलचा पण विश्वास मी माझ्या सर्व मुला मुलींना
या निमित्तानं देतो. जरी तुम्ही काही कारणांनी कमी शिक्षण घेतलं तरी देखील वेगळे कोर्स केले तर त्या कोर्सचा उपयोग तुम्हाला स्वतःचा पायावर उभं राहण्याच्या करता किंवा नोकरी मिळण्याच्या करता होत असतो. आम्ही मुलांचं शिक्षण मात्र आता कॉलेजचं मोफत फ्री शिक्षण हा निर्णय घेतलेला आहे. ते पण युवकांचं काम आहे की मुलींना सांगणं की तुम्ही गरिबाच्या घरातली मुलगी असाल तर तुझं शिक्षणाचा सगळा खर्च राज्य सरकार करतंय. हे पण युवकांनी नीटपणे सांगितलं गेलं पाहिजे. एखादं नवीन युनिट आलं तर त्या बाबतीमध्ये तुम्ही जयसिंगकाईंनी त्या मॅनेजमेंटला भेटायचं. त्यांनी जर टाळाटाळ केली तर आम्हाला सांगा, आम्ही फोन करू आणि त्यांना सांगू की ते भेटा आणि त्यांना कसला कुशल कामगार पाहिजे त्याची माहिती घ्यायची आणि त्या पद्धतीचं लगेचच कोर्स आम्ही आपल्या वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांच्या माध्यमातून आपण चालू करू. आपल्याकडे फंड्स आहेत. आपल्याला काही झालं तरी महाराष्ट्रातली बेरोजगारी कमी करायची आणि ती बेरोजगारी कमी करण्याच्या करता आपण एकमेकाला साथ दिली पाहिजे. आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा युवक विंग जो आहे किंवा युवती विंग जी आहे त्यांनी त्याच्यामध्ये जबाबदारीनं वागलं पाहिजे आणि जे अजूनही तरुण कार्यकर्ते आपल्यापासून थोडेसे बाजूला असतील त्यांनाही आपलंसं करण्याच्या करता एक विश्वास दिला पाहिजे, एक दिलासा दिला पाहिजे. काही झालं तर जयसिंग, आपली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा ही सेक्युलर आहे, सर्व धर्म समभाव. माझं तुला सांगणं आहे की आजपर्यंत आम्ही काम करत असताना कधी जातीपातीचा नात्यागोत्याचा विचार केलेला नाही. 18 पगड जाती 12 बलुतेदार ही जी हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी डोळ्यासमोर ठेवून हिंदवी स्थापना केली. तशाच पद्धतीनं आपल्यातल्या सर्व घटकांना, सर्व जाती धर्माच्या मुलांना मुलींना हे सगळ्या गोष्टी शेवटच्या पर्यंत, कारण तुमच्याकडे आदिवासी पण भाग आहे, त्याही भागामध्ये जायचं, तिथं एखादा दिवस मुक्काम करायचा, तिथंही सगळ्यांना सांगायचं. बघता बघता 2.5-3 महिने निघून जातील हे सगळे कामं आणि त्याच कामाबरोबर त्याच्यातनं आपल्या तरुण तरुणींना रोजगार आणि प्रशिक्षण ह्या सगळ्या गोष्टी करायच्यात. रोटरी क्लब ऑफ राजगुरुनगरचे अध्यक्षपदी राजन जांभळे यांची निवड झाली. मी त्यांचं त्याबद्दल अभिनंदन करतो, कौतुक करतो. त्यांनी पण त्या माध्यमातून चांगल्या प्रकारची कामं करावीत अशा प्रकारची अपेक्षा मी आपल्या सर्व सहकारी मित्रांच्या समोर या निमित्तानं व्यक्त करतो. अधिक न बोलता आम्हाला पुढेही जायचंय. आज खूप मोठा कार्यक्रम बालेवाडीला आहे आणि अजून एक आमचा मेळावा बाकी आहे. त्याच्यामुळं अजून माहिती मात्र मी तुम्हाला व्यवस्थितपणे देईन आणि ती ताबडतोब सूरज हे तुझं काम आहे आणि सगळीकडे